नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. पुढल्या रविवारी अर्थात 15 फेब्रुवारीला महाशिवरात्र आहे. आपण प्रत्येक जण या दिवसाची खूप आतुरतेने वाट पाहत असतो. महाशिवरात्र म्हणजे महान रात्र. हा दिवस, ही रात्र अतिशय पवित्र आणि शुभ मानली जाते. कारण या महाशिवरात्रीच्या दिवशीच भगवान शिवशंकर हे लिंगाच्या स्वरूपात प्रकट झाले होते. आणि म्हणून या दिवशी घरातील प्रत्येक व्यक्ती, अगदी लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वजण व्रत करून भगवान महादेवांची पूजा करत असतात. परंतु महाशिवरात्रीला काही नियमांचं पालन करणंसुद्धा तितकंच महत्त्वाचं मानलं जातं. या महाशिवरात्रीला घरातील स्त्री आणि पुरुषांनी काही नियम जे आहेत तर ते अवश्य पाळायचे आहेत. ज्यामध्ये या महाशिवरात्रीच्या दिवशी स्त्री आणि पुरुषांनी चुकूनही या महाशिवरात्रीला या एका रंगाचे कपडे हे चुकूनही परिधान करू नका. तसेच या महाशिवरात्रीचा उपवास अशा काही स्त्रिया आणि पुरुष आहे ज्यांनी चुकूनही करू नये. जर या दिवशी तुम्ही उपवास केला किंवा व्रत केले तर याचा तुम्हाला कोणतंही शुभ फळ प्राप्त होणार नाही. या व्यतिरिक्त तुम्हाला याचे वाईट परिणाम जे आहेत तर ते सुद्धा भोगावे लागू शकतात. आर्थिक अडचणीसुद्धा तुमच्यावरती येऊ शकतात. तसेच महाशिवरात्रीची पूजा सकाळी करावी की संध्याकाळी, अशी ही संपूर्ण माहिती एका व्हिडिओद्वारे मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे. तो व्हिडिओ पाहण्यासाठी या व्हिडिओच्या खाली जो छोटा त्रिकोण दिसत आहे त्या त्रिकोणावरती तुम्ही क्लिक करा, म्हणजे योग्य ती माहिती तुमच्यापर्यंत येईल. धन्यवाद.